या एपिसोडमध्ये खूप कमी बोलणार आहे मी, असं माझ्या लक्षात आलं आहे. कारण एकदा मी त्याच्याकडे सूत्र दिली की तोच ते सगळं चालवणार आहे. जब कोरोना आया था तो मैंने दिया था कोरोना को टोला. कोरोना आया तो कोरोना को मैंने दिया था टोला. कोरोना गो मैंने था पहिला बोला. हा 1, 2 नव्हे 50 नाही तर जवळपास 100 जणांचे वेगवेगळे आवाज काढतो. तुमची टिपिकल स्टाईल आहे बोलायची. भारत माता के वंदे मातरम. कामाची पद्धत कशी असते? तुम्हाला किती शो मिळतात? तुम्ही कुठं कुठं शो करता? तुमचा चरित्र त्याच्यावर चालतो का? जिथून सनई चौघडे वाजायचे तिथून तिरड्या उठल्या. वा, सूड घेईन दुर्गे सूड. एवढं रेकॉर्डिंग करून पण माझी मिमिक्री होत होती त्याच्यात. ते बोलले नाही दिवेश तू मिमिक्री करतोय, कट करू. काय फरक असतो याच्यामध्ये? तो मस्त आयटम. आणि मी बंद का केला तुम्हाला सांगतो. हा जेव्हा मी लाईव्हला करायचो ना, त्या एरियातले सगळे कुत्रे गोळा व्हायचे. फडणवीसांचा आवाज कोणी काढत नाही. हा कसा काय तुला सुचला? मी बोललो बाई नसीब समजा तुमचं, मी कायनेटिक चालवतो म्हणून कायनेटिक लागली. काल तर मी घोडागाडी चालवतो. जॉनी सरांना भेटायसाठी एक 15 वर्ष स्ट्रगल केले मला त्या माणसाला, त्या व्यक्तीला भेटायचं. आणि बरेच डिरेक्टर आम्हाला ॲक्टर समजत नाही, हे आमची शोकांतिक आहे. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज एक विशेष पाहुणा आपल्याकडे आलेला आहे आणि मला त्याच्याबद्दल फार जास्त आपुलकी आणि कणव आहे, अशासाठी की या एपिसोडमध्ये खूप कमी बोलणार आहे मी, असं माझ्या लक्षात आलं आहे. कारण एकदा मी त्याच्याकडे सूत्र दिली की तोच ते सगळं चालवणार आहे आणि मी फक्त बघत राहणार आहे आणि आपणही फक्त ऐकत राहणार आहोत असं मला वाटतं. तर स्वागत करूया दिव्येश शिरवणकरचं. दिव्येश, तुझं मनपूर्वक स्वागत. दिव्येश हा याच्याकडे जर तुम्ही साधारण बघितलं तर काय करू शकेल असा एक मनात विचार येतो की ज्यांना हा माहीत नाही आहे, त्याच्याबद्दल बोलतो मी, त्यांच्यासाठी बोलतो आहे की हा मुलगा काय करत असेल, याला काय बोलवलं असेल. तर आपल्याला बऱ्याचदा जसं दिसतं तसं असतं तसं नाही, त्याच्यापेक्षा खूप काहीतरी असू शकतं. तर दिव्येश त्यापैकी एक आहे. हा 1, 2 नव्हे 50 नाही तर जवळपास 100 जणांचे वेगवेगळे आवाज काढतो आणि तो आत्ता मराठीतला एक महत्त्वाचा उत्तम मिमिक्री आर्टिस्ट आहे. आपल्याकडे खूप दिवसात असं कोणी आलं नव्हतं की जे आपल्याला हसवेल किंवा अशा पद्धतीची एक इंडस्ट्री पुन्हा उलगडून दाखवेल. यापूर्वी आपण सुमित शिंदेला बोलवलं होतं आणि तो येऊन गेला होता आपल्याकडे. आणि आता दिव्येश या ना त्या प्रकारे माझ्या संपर्कात आला आणि मग आमचं बोलणं झालं आणि म्हणलं आपण करूया. तर आज सयाजी शिंदे, अभिनेते सयाजी शिंदे आणि राजकीय नेते रामदासजी आठवले यांची हुबेहूब नक्कल करणारा कोण असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा दिव्येशचं नाव येतं. सयाजी शिंदेंचे अनेक सिनेमे, काही जाहिराती त्यांनी डब केलेले आहेत. तर आपण आज मजा करूया आणि आज मजा बघूया. त्यामुळे तुझं स्वागत. आणि मित्रमणेमध्ये तू आवर्जून आलास याबद्दल ही एक छोटीशी भेट. अर्क ऑइल्स तर्फे हे पारंपरिक लाकडी घाण्यापासून बनवलेले तेल आहेत. हे याच्यामध्ये केमिकल्स नाही आहेत आणि कोल्ड प्रेस पद्धतीनं बनवलेली आहेत आणि अतिशय पौष्टिक आहेत. तुला घरी नक्की थँक्यू. घरचे खुश होतील. तर अर्क ऑइल जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जरूर ऑर्डर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी सगळी माहिती मी दिलेली आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि अतिशय उत्तम चांगली तेलं या निमित्तानं तुम्हाला अनुभवायला मिळतील. सुरू करूया. येस सर. तू सयाजी शिंदे आणि रामदासजी आठवले यांचे हुबेहूब आवाज काढतोस, तर मला आतुरता आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे मित्रांनो की ह्याचे एपिसोड हा स्वतः लिहितो, हा स्वतः स्क्रिप्ट करतो आणि स्वतः तयार करतो. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तर मी आत्ता तुला एक सहज सांगतो की समजा आत्ता सयाजी शिंदे माझ्या शोला येऊन बसलेत मित्रमणेवर. ते अजून आले नाहीत. अजून आले नाहीत. ते लाईमलाईटसाठी येऊन गेले, पिक्चर प्रमोट करून गेले, पण मित्रमणेला अजून आले नाहीत. वेळ काय जमत नाही आहे. रामदासजी आठवले पण आले नाही, त्यांनाही बोलवायचं आहे मला एकदा. समजा ही 2 माणसं आली. आता पहिल्यांदा सयाजी शिंदे, तर काय कसं रिॲक्ट करतील ते? नमस्कार, मी सयाजी शिंदे. तसं बघायला गेलं तुम्ही मित्रांमध्येच असतो, पण आज मला 99 मित्रांनंतर 100वा मित्र भेटला आहे, सौमित्र. आणि म्हणून मी त्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि हे झाड आहे त्याला पाणी घालत जा, म्हणजे ते मोठं होईल भविष्यात. आणि रामदासजी आठवले साहेब एक वेगळा मिश्किल स्वभाव आहे त्यांचा. मी स्टडी करत असतो आणि ते कविता आणि यमक त्यांच्याकडे खूप आहे. बरं. त्या शैलीमध्ये बोलतील. ठीक आहे, माझं म्हणणं एवढंच आहे.
अभी मतलब जो है मैं आया हूँ अभी पॉडकास्ट करने, ऐसा मेरा पॉडकास्ट होते रहता है। विधानसभा में हूँ, सांसद में हूँ, मैं कविता करते रहता हूँ। अभी कविता नहीं पर मेरा मतलब जो मिमिक्री देख के लोग धड़ा लेना चाहिए, इसके लिए मैं इधर आया हूँ और सर ने मुझे बुलाया है, इसलिए मैं इधर आया हूँ। मैं ठीक आहे, माझं मन एवढंच आहे. अजून पुढे खूप आहे, हा ट्रेलर होता. ठीक आहे, अजून अजून असा हळूहळू आवाज तापेल त्याचा. सयाजी शिंदेचा आवाज परफेक्ट पकडलास कसा काय, म्हणजे सयाजी शिंदे वाय? मी काय झालं, जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा सगळ्या मिमिक्री आर्टिस्टला बघत होतो, त्यांचं बेस्ट काय आणि युनिक व्हॉईसला मी बघितलं आहे ॲज अ ऑडियन्स. तेव्हा मी ऑडियन्समध्ये बसून बघायचो तर रिस्पॉन्स कशाला येतो जास्त. तर मी आपले संदीप गायकवाड म्हणून आहेत मिमिक्री आर्टिस्ट, त्यांना मी पाहिलं हास्य सम्राटमध्ये. त्यावेळी त्यांनी सयाजी शिंदेंचा आवाज काढला होता. त्यानंतर मला वेळ लागला त्या आवाजाचा. मग मी CD आणली, नाटक पाहिलं सरांचं, सकाराम बाइंडर व्हिडिओ CD आणले तेव्हा, आणि ते ऐकून ते परत ॲडव्हर्टाईज. आता मला फक्त तिकडे कानाला खटकायला लागलं की साऊथचे मूवी जेव्हा डब होतात तेव्हा त्यांचा आवाज नसतो, त्यांचा अभिनय म्हणजे त्यांचा एक आवाज आहे. म्हणजे ते ज्यांचं ॲग्रेसिव्ह पण आहे, बॉडी लँग्वेज ॲग्रेसिव्ह कसं, हां, तर ते किती ॲग्रेसिव्ह होतात. आता आपण याच्यात पाहिलं कल्लीत गोंधळ दिली, नारो हे नारो 1000 वेळा सांगितलं तुला नको त्या गोष्टी करत जाऊ नको, कशाला करतो, दात तोडून कशात घालेल तुझ्या. आता हा आवाज आहे, ह्याला बॉडी लँग्वेज आहे, याला बॉडी टेम्पर आहे, गेस्चर आहेत सगळ्या. तर तेव्हा ती मजा येते त्यांचा तो. आता हा आवाज हा फोर्स आहे. डब केला तर त्याला त्या मला वाटतं अभिनयाला त्यांच्या 100% मिळणार नाही, कारण की व्हॉइस मॉड्युलेशन अभिनयामध्ये येतं. कुठचा जो कॅरेक्टर वयानुसार आपण करतोय किंवा त्या फोर्सनी रागात आहे, अभिनयाचे नवरस आहेत, मग किती खाली जाऊन करायचं असतं किंवा किती वरती, म्हणजे ते टेम्परामेंट सगळं चेंज होत राहतं व्हॉइसचं. मला खूप प्रश्न आहेत विचारायचे, पण हळूहळू विचार. तू जेव्हा असा इतके वर्ष शो करतोयस, वेगवेगळ्या लोकांचे आवाज काढतोस, तू असं काही ठरलेला शो आहे तुझा, तुझं आमच्यासमोर असं एक प्लॅटर असेल आवाजांचं, असं काही सांगू शकशील? आता मी रेग्युलरली जे 2 करतो सेट आहेत माझ्याकडे, एक पॉलिटिकल आहे पण तो पण नॉन पॉलिटिकल आहे. म्हणजे त्याच्यात कोणत्या पक्षाचं नाव नाही किंवा काय नाही, कारण माझी तामिळनाडूला ओळख नाही, तिकडे मी जाऊ शकत नाही, त्यामुळे पॉलिटिकल करताना सध्या सांभाळायला लागतं. बरोबर. तर त्या ह्याने मी करत, आणि सर्व पक्ष मी करत असतो कार्यक्रम, आणि मला रिस्पॉन्स चांगला येतो. कधी कुठून मला धमकी आली नाही. एकदा लॉकडाऊनमध्ये फक्त मला 8:30 वाजता सकाळी फोन आलेला नागपूरवरून, तेव्हा मी आठवले साहेबांचा करोना गो करोना केलेला तेव्हा 4-5 त्याचे एपिसोड केले. हां, तर त्या म्हणजे मी बोललो, अरे फोन आला, मी घाबरलो पहिला सकाळी 8:30 वाजता, काय तुम्ही आमच्या नेत्यांचा आवाज काढला. मी बोललो काय चुकलं का सर? नाही चांगला काढला, आम्ही नागपूरमध्ये व्हायरल केलं. ते आता ते मी ऐकवतो, म्हणजे पूर्ण लाईनअप आहे मस्त, डेफिनेटली आपले ऑडियन्स एन्जॉय करेल. ठीक आहे. मध्यंतरी पॉकीमॉन गो नावाचा गेम आला होता, त्याच्यामध्ये काय झालं होतं की बॅक कॅमेरामध्ये पॉकीमॉन दिसायचा, त्याला पकडत लहान मुलं हरवत होती, मिसिंग केस झाला, तर तो बॅन करण्यात आला. आणि ते एका न्यूज चॅनलवर ते दिवसभर तेच चालू होतं, आणि मग दुसऱ्या न्यूज चॅनलला हे चालू होतं, इंटरव्ह्यू चालू होते. तर मी विचारलं, म्हणजे मी असंच आयटम जेव्हा ॲक्ट आम्ही बनवतो तेव्हा कुठून तरी आम्हाला इनपुट्स लागतात, त्याला थोडंसं आम्ही मसाला टाकून ते बनवतो. तर मी असा ॲक्ट बनवला की सर्व पॉलिटिकल मंडळींना विचारण्यात आलं पॉकीमॉन गो गेमबद्दल तुमचं काय मत आहे, आणि तुम्ही युवा पिढीला काय संबोधित कराल. तर सर्वप्रथम मला सुचले ज्येष्ठ श्रेष्ठ पवारसाहेब, शरदचंद्र पवारसाहेब, आणि त्यांनी जर संबोधित केला, त्यांचा आवाज, शैली, त्यांची बोलायची शैली कशी असेल, तर प्रयत्न करतोय प्रत्येक आवाजाचा. पवारसाहेब काय बोलतात? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब महाराष्ट्रामध्ये सध्याची युवा पिढी आहे ही कुठेतरी दिशाहीन होत असताना आपल्याकडे तंत्रज्ञान आलेलं आहे. त्या तंत्रज्ञानाचा फायदा शेतीविषयक गोष्टीमध्ये जर लावला तर मला वाटतं 1972 साली जी काही हरित क्रांती आली होती, त्या हरित क्रांतीसारखं घवघवीत यश केलेली ताकद जी आहे ते मला वाटतं आजच्या युवा पिढीमध्ये. त्यामुळे आपण आपलं लक्ष इकडे तिकडे विचलित न करता शेतीविषयक गोष्टीकडे लक्ष देऊन, भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्याची हरवलेली ओळख आपण पुन्हा मिळवून देण्याचं जे काम जे आहे ते युवा पिढीने करावं, एवढं बोलून मी ते थांबतो. जय महाराष्ट्र.
वा. तुम्हाला पॉकीबॉलबद्दल विचारायचं आहे, अजितदादा पवार याला विचारू शकता, कारण एक वेळ पॉकीबॉल भेटेल पण दादा कुठे तुम्हाला भेटणार नाही. अजितदादा पवारांना विचारलं, काका चुकलो, आज ज्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना पॉकीमॉनच्या नादाला लागून कधी मी धरणावरती गेलो माझंच मला कळलं नाही. हा वन लाईनर होता. तर बऱ्याच मंडळींना विचारलं, अण्णा हजारे साहेबांना, थोर समाजसेवा, तुमची टिपिकल स्टाईल आहे बोलायची, भारत माता के वंदे मातरम, ये पॉकीमॉन गो नाम का जो गेम आया है, ये पॉकीमॉन गो नाम का जो गेम आया है पूरा युवा पीढ़ी का सत्यानाश करने के लिए आया है. मेरे को लगता है ढूंढना है तो पॉकीमॉन को ढूंढने का जरूरत नहीं है. इस देश के सबसे बड़े पॉकेट मारे जो 9,000 करोड़ का चूना लगा गया है, इधर से उधर पैसा लेके गया है, वो लोग को लेके आएगा तो मेरे को लगता है काला धन वापस आ सकता है. इतना बोल के मैं तो रुकता हूँ. बोलो भारत माता की जय. तर प्रत्येक नेत्यांना विचार. आणि सध्या प्रत्येकाचे स्कॅम बाहेर काढणारे आपले किरीट सोमय्या साहेब, त्यांना विचारण्यात येतं, मला वाटतं पॉकीमॉन गो नावाचा जो काय गेम आलेला आहे त्या गेम तर खऱ्या अर्थाने त्याचा पाठलाग करायचं काम जे आहे ते माझ्यावरती थोपवलेलं आहे. लोक पॉकीमॉनला घाबरत आहे, मी अजिबात पॉकीमॉनला घाबरत नाही. मी त्याला माझ्या खिशात घेऊन फिरतोय. खिशात कसा घेऊन? माझ्याकडे पॉकीमॉनचा पेन ड्राईव्ह आहे. एकदा मी त्याला डिलीट केला मग पॉकीमॉन कायमचा डिलीट होणार आहे. वा. त्यानंतर नारायण राणे साहेबांना विचार, कोकणाच्या विकासासाठी आज या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय, आज जो काय पॉकीमॉन कुठून तरी आलेला आहे त्याचा बंदोबस्त करायचा झाला तर लोकांनी कोकणी माणसाला समजावून एक असा बंदोबस्त केला जातो. त्याला मी वॉर्निंग देतो आहे. माझं लक्ष सध्या चिप्पीच्या विमानतळाकडे. तू आमच्यामध्ये येऊ नको, नाही तर तुला चांगलाच मी प्रहार करेल. एवढं बोलून मी ते थांबतो. जय जय महाराष्ट्र, जय सिंधुदुर्ग. आणि त्यानंतर नितेश राणे साहेब, सध्या मी लेटेस्ट आवाज नितेश राणे पण, हां, ते थोडंसं हा विधानसभेत मुद्दा घेऊन गेलं आणि तिकडे बोलतात, अध्यक्ष महोदय मला एवढं सांगायचं वाटतं, अध्यक्ष महोदय आज जो काय पॉकीमॉन आले त्याच्याकडे आम्हीच लक्ष द्यायचं काय? बांगलादेशातून लोक येतात, रोहिंग्या लोक येतात, त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे. भारतामध्ये कुठून घुसखोरी चालली आहे, त्याच्यामुळे ही डिजिटल घुसखोरी आहे, त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊन तिकडेच त्याचा गाला घातला पाहिजे. एवढं बोलून मी ते थांबतो अध्यक्ष महोदय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मेन हिरो आठवले साहेब, त्यांना विचारलं तर पॉकीमॉन गो बद्दल तुमचं काय मत आहे? पॉकीमॉन गो क्या है पॉकीमॉन गो? अरे जब कोरोना आया था तो मैंने दिया था कोरोना को टोला. कोरोना आया तो कोरोना को मैंने दिया था टोला. कोरोना गो मैंने था पहला बोला. कोरोना को आया था मैं टोला, मतलब कोरोना गो को मैंने बोला. अगर मैं आज़ादी के टाइम पे रहता साइमन गो बैक बोलता, साइमन भी वापस जाता था. ठीक है, अभी ये तो मतलब है कोरोना का बड़ा भाई लगता है. वो भी चाइना से आया था, ये जापान से आया है. ये पॉकीमॉन है तो मैं भी पिकाचू हूँ. पिकाचू म्हणजे पिकाचूच आहे, म्हणजे ठीक आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की हा जो मोबाईलमध्ये घुसलेला आहे किडा, अरे हा जो मोबाईलमध्ये घुसलेला आहे किडा त्यांनी केलेला आहे सगळ्या लहान मुलांना वेडा. लहान मुलांना झालेला आहे वेडा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही माझ्या पत्रकारांनी माझ्या भोवती घातलेला आहे वेडा. काय करूँ मी? ठीक है, मतलब मैं बता रहा हूँ, इसका भी हमें बंदोबस्त करना चाहिए. बंदोबस्त होगा, क्यों नहीं होगा? क्योंकि मेरे कविताओं में यमक है. मेरे कविताओं में यमक है क्योंकि मेरे टूथपेस्ट में नमक है. और राजकारण में मेरे को अलग ही धमक है और कविता करना मेरे में चमक है. ठीक आहे, तर एवढा बोलून माणसं वैतागतात तर पॉकीमॉन पण वैतागणार आहे, तो असाच निघून जाणार आहे. साहेब तुम्ही कधी खेळलात का पॉकीमॉन गो? अरे खेल रहा था मैं पॉकीमॉन गो, खेल रहा था मैं पॉकीमॉन गो, बीच में बंद पड़ गया नेट पॉकीमॉन चायचा गो. ठीक आहे, माझं म्हणणं एवढंच आहे. ठीक आहे, गो करुणा गो, जैसे मैंने कहा था गो पॉकीमॉन गो, मैं कह रहा हूँ. गेला तर ठीक, नाही तर मोबाईल तोडून टाकणार आहे.
ठीक आहे. हा विषय नंतर जातो विधानसभेत, कारण पॉकीमॉन काही केलं जात नाहीये. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, हा विषय विधानसभेत घेऊन जातात आणि आपल्या पोटतिडकीने म्हणतात, अध्यक्ष महोदय, आता ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर हा पॉकीमॉन संपूर्ण महाराष्ट्रात धुबाकूळ घालतो. अध्यक्ष महोदय, मला याच्याबद्दल एवढं सांगायचं आहे, याचा आम्ही बंदोबस्त करू. गृहमंत्री या नात्याने याला कडेकोट पारा देऊन याला आम्ही हद्दपार करू. पण त्याला किती वेळा बोललं तरी तो मला बोलतो, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, आणि पकडल्यावर बोलतो मला मोकळं करा. धन्यवाद. याच्यामध्ये फडणवीसांचा आवाज कोणी काढत नाही चंद्र. हा कसा काय तुला सुचला? हा आवाज मी ऐकत होतो भाषणं, कारण की जेव्हा आम्ही फ्री असतो तेव्हा जिमी मोजेस सरांचं वाक्य आहे, जॉनी लिव्हर सरांचे भाव, जेव्हा तुम्ही फ्री असता, खाली असता, तो खाली दिवस खाली नसतो, तो भरण्याचा दिवस असतो. त्या दिवशी तुम्ही इनपुट्स घ्यायचे असतात. आता आमचे 2 जंक्शन आहेत, एक तर लोकली आम्ही फिरत असतो जोक शोधायला लोकांमध्ये, आणि एक तर टी व्ही म्हटलं की आम्हाला सापडतो तो जास्त करून न्यूज चॅनल आम्ही बघतो, त्याच्यावर पॉलिटिकल पॉलिटिकल किंवा जगभरातल्या गोष्टी आपल्याला इनपुट भेटतात. तर हा आवाज मी ऐकतो तर मला सिमिलर वाटला कुठेतरी. तर पहिला मी मिकी माऊसचा आवाज काढायचो, वॉल्ट डिझनीच्या कार्टूनचा. म्हणजे काढतो, ते डिपेंड ऑन क्राऊड त्याच्यावर आहे. तर ते म्हणजे तेव्हा मी मिकी माऊसचा आवाज जो थोडासा विस्परिंग आहे, ब्लोईंग व्हॉइस आहे, त्याच्यात बेस्ट टाकलं तर फडणवीस साहेबांचा आवाज होता. आता मी ऐकवतो सॅम्पल कसं होतं. मिकी माऊसचा आवाज कसा, यो हू फ्लोटो डोनाल्ड विकी बजाव टाली, हा मिकी माऊसचा आवाज आला. याला आता बेस्ट टाकलं ना, अध्यक्ष महोदय, माझ्या ठिकाणी खऱ्या अर्थाला बघायचं झालं या महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थानं, आणि त्याचा पॅटर्न आहे वेगळा. एक प्रत्येक आवाजाचा रिदम असतो, फ्लो असतो, रिदम आपल्याला पकडायला लागतो की काय रिदमचा आहे, काय पॅटर्नचा आहे. तू कधीपासून ही मिमिक्री करायला? मी ॲक्च्युली शाळेत असल्यापासून मी सरांचे पण आवाज काढायचो शाळेमध्ये. जेव्हा आमचा कॅम्प गेलेला अलिबागला, तेव्हा मला मुलांनी पैसे काढून मला बक्षीस दिलेले, त्यावेळी 200 रुपये. पहिलं माझं ते बक्षीस होतं. अरे वा. सरांचा मी आवाज काढला. तिकडे सायकलची स्पर्धा केली. माझी सुरुवात कशी झाली, मी जॉनी रावत दादांची कॅसेट ऐकायचो पहिले. तर कॅसेटवर चेहरा होता, आणि एवढे आवाज तर मी माझ्या पप्पांना विचारलं होतं, एवढ्या लोकांना रेकॉर्ड कसं काय केलं. तेव्हा मी, मला वाटतं पहिलीला असेल तेव्हा हा प्रश्न केलेला. तर ते बोलले, हा एक माणूस आहे, त्यांनी एवढे आवाज काढले. तर मला अनबिलिव्हेबल वाटलं की एक माणूस एवढे कसं का आवाज काढू शकतो. तर मला वाटलं तेल बिल खायचं ना, पण हे नाही ते नाही. मला असं लहानपणी वाटलं की आवाजाला सांभाळायचं. मग नंतर 7वी 8वीला जेव्हा गेलो तेव्हा लाफ्टर चॅलेंज आला. मग तेव्हा मी सगळे आवाज पडताळे बघितलं. पहिला मी आवाज शाहरुख खान आणि दिलीप प्रभावळकरांचा आवाज काढला. दिलीप प्रभावळकरांचे माझ्याकडे 4 आवाज आहेत. अच्छा. प्रभावळकरांचे 4 आवाज आहेत वेगवेगळे, त्यांनी जे कॅरेक्टर व्हॉइस केलेलं ना. तेच. आता पहिला आवाज तो गंगाधर टिपरेन मधला. अरे शिर्या, अरे श्यामल, तुला सांगतो रे, कुठे चाललंय, कुठे काय आजकाल चाललंय ना या गोष्टी, वातावरण एकदम दूषित झालंय बघ. हा वेगळा आवाज आहे. त्यानंतर चौकटच्या राजामध्ये वेगळा आवाज आहे, काऊ चिवचा. मी असा कसा वेगळा अगे काऊ, आई 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 आई, अरे बापरे मला भीती वाटते, असा तो आवाज आहे. त्यानंतर झपाटलेला आणि पचाडलेला मध्ये एक जवळपास सेम आवाज त्यांनी वापरलाय, पण तो बावल्यात वापरला, आणि हा थोडासा ते वयामानानुसार त्याने अजून शार्प केला आवाज प्रभाळकर सरांनी. इनामदार भुसनळेचा, तुमच्या मेंदूला नारू झाला काय किरकिरे, दुर्गे भवाने सूड घेईन सूड, जिथून सनई चौघडे वाजायचे तिथून तिरड्या उठल्या, सूड घेईन दुर्गे सूड, तो आवाज आहे. कसा शार्प आवाज येतो. आणि आत्ता जो लेटेस्ट व्हॉइस त्यांचं लास्ट काम मी पाहिलंय, लगेराव मुन्नाभाईमध्ये गांधीजींचा त्यांनी रोल केला, त्याच्यात एकदम ठहराववाला व्हॉइस. गांधीजींचा, अरे मुन्ना उसे कहो पत्थर लेके मारे, तुम बापू को मिटा सकते हो, उनके विचारों को नहीं. तो असा तो आवाज आहे गांधीजींचा आवाज. ते आम्हाला स्टडी करताना, आम्हाला कसं स्टडी करता, आम्हाला पहिला कानसेन व्हायला लागतं. आवाज कळला, पट्टी वेगळी, व्हिज्युअल पुढं कसं करतो तो आम्हाला शोधावं लागतो. जसं पेटी घेऊन स्वर शोधतात ना,
तसं आम्ही जवळपास जातो त्याच्या हा आवाज. हा आता फडणवीस साहेबांचा तुम्हाला सांगितलं, पवार साहेबांचा आवाज जिबेचा आपला टोक आहे ना, तिकडे राईटला वरती वरच्या दाड्याला लावलं ना असं, अच्छा, आतमधल्या आतमध्ये तेव्हा तो आवाज मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये त्या काही गोष्टी चालले, तो जीभ इकडे लावायला लागतं, ते इकडनं तो आवाज येतो विस्परिंग. त्यांचं तुम्ही बघितलं की ट्रीटमेंट त्यांची झालेली तर आपल्याला चेहऱ्याच्या हालचाली पण बघावं लागतात. करेक्ट, की कुठून तो आवाज बाहेर येतोय, प्रोड्यूस कुठून होतोय, कुठच्या पिचला आवाज आहे. आणि मिमिक्री करताना पहिलं म्हणजे त्यांची भाषा पकडावी लागते. बरं, हा, की आता ही व्यक्ती आहे तर ही भाषा काय बोलेल. आता दादा कोंडके आहेत, दादा कोंडके म्हटलं की डबल मिनिंग आलं. होय, मग दादा कोंडकेंचं डबल मिनिंग कुठच्या लेवलचं आहे आणि आपण किती करावं ह्याला पण थोडीशी बंधन आहेत. आणि आपण त्यांना एकदम एक्झॅरिगेट करू शकत नाही की बाबा जास्त ओव्हर नाही करू शकत. तर ते आम्हाला ते सौम्य, आणि मला वाटतं मिमिक्री आर्टिस्टनी लोकांमध्ये ते अजून ते अजरामर आहेतच, नो डाऊट, पण त्यांना आवाजाच्या माध्यमातून जिवंत ठेवलं. जेव्हा आम्ही परफॉर्म करतो लोक आम्हाला भेटायला येतात, अरे निळू फुलेंचा तुम्ही आवाज छान काढला, दादांचा आवाज छान काढला. तुम्ही कलाकारांमध्ये तू कोणाकोणाचा आवाज काढतो मराठी कलाकारांमध्ये? मराठी कलाकार त्या दिवशी मी मामांचा आवाज काढला, अशोक सराफ मामांचा, आणि समोर बसलेले ते. हा, तेव्हा ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला त्या दिवशी, गेल्या वर्षी भेटला महाराष्ट्र भूषण पुरस्कार. त्याच्या मला वाटतं 2-3 आठवड्याने एका प्रोडक्शननी त्यांचा सत्कार ठेवलेला. तर तेव्हा मामा आलेले आणि त्यांच्या शेजारी जॉनी बाई बसलेले, जॉनी लिव्हर सर. तर मला एकदम दडपण होतं, जॉनी लिव्हर सर पण आहेत आणि अशोक सराफ पण आहेत. आणि जॉनी लिव्हर सर होते स्टेजवर, तेव्हा ते अँकर बोलले अशोक सराफांचा आवाज काढा. ते बोलले अरे मी ना आवाज काढा, दिवेश काढतो त्यांनी ते बोलले. हा, तर जॉनी लिव्हर सरांनी माझी ओळख करून दिली, हा तुमचा आवाज काढता, तुमचा आवाज. अच्छा, बघतो बसले मध्ये. मग तेव्हा तो मी त्यांचा आवाज काढला. आता या सगळ्या मराठी आणि हिंदी आवाजाचा एक तुम्ही बोलला सेट, हा, तर तो सेट असा आहे की हे पण मला न्यूजच्या हेडलाईनमध्ये मिळालं की 800 लोकांना नाकाबंदीमध्ये पकडलं ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये. 1 जानेवारीला पेपरमध्ये आलं. तर मी बोललो ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे खरं आहे, ह्याला आपण काहीतरी ॲक्टर व्हॉईसमध्ये करूया. तर मी केलं, निळू फुले कॉन्स्टेबल आहेत, सगळ्यांना पकडत आहेत आणि एक जण पकडला जातोय आणि तो स्वतःबद्दल काय बोलतोय. तर पहिलं निळू फुले पकडतात प्राण साहेबांना हिंदीतले, अरे थांब कुठं चाललंय, कुठं एवढा हालत डुलत येतो, नक्की दारू घेऊन आला. प्राण साहेब बोलतात, बारकोरदार ये तो वक्त वक्त की बात है, आज शराब नहीं पिया फिर भी मुझे पकड़ा, एक दिन सच में शराब पी के आऊँगा, टेम्पो ट्रक लेके बैरिकेड उड़ा दूंगा, बात में मत बोलना. मायकल ने दारू पी के दंगा की. वा वा वा, नाव प्राण आहे म्हणून आमचे प्राण हरण, चला निघून जा. ते सगळे पकडले जातात, अशोक मामा पण पकडले जातात, त्यांच्या तोंडाला वेगळा वास येतो. अरे काय पिऊन आले काय माहिती, तोंडाला भका वास येतो. अशोक सर बोलतात, वाटलंच होतं मला. त्याचं काय, तुमच्या मनात आलं तिकडे नाकाबंदी, आज इकडे नाकाबंदी, उद्या तिकडे नाकाबंदी, आम्ही काय करायचं, काय करायचं सोड, काय पिऊन आलेस त्याचा. मी दारू नाही पिलोय, मी चाटणकर काढा पिऊन आलोय. या काढायचा एवढा डेंजर वास येतो की बायको तोंडाला म्हणजे भांडण करत नाही. जा मला पण भिरभिर आली, चल निघून जा. त्याचे सगळे कलाकार पकडले जातात. सुनील शेट्टी येतात, अरे थांब हायो को हाय हुकू नहीं इधर रुको, और ये मशीन में फूको, देखता है बाद में कैसा हाय हुकू करता. ये मशीन है, मुंह में डाले उसमें फूकने का, ब्रीथलाइजर मशीन देतात फुकायला, फुको. अरे भाई रे सत्य ना शिकेल, अरे फुकायला सांगितलं तर थुकायला नाही सांगितलं, चल निघून. मशीन खराब करून टाकलं. तर मशीन खराब झाली, मग पकडणार कसं. पोलीस काय करतात, खांद्यावर हात टाकतात, नाव विचारतात. तर तेच निळू फुले करतात, मकरंद अनासपुर येतात, त्यांचं नाव विचारतात, आपलं नाव काय. आयो बाबा ओ, तुमचा म्हणजे आपला साई, आई लढाईला तोफेत पाणी, याला काय अर्थ आहे, मशीन कुठे. अरे मशीनचा सत्यानाश झाला, फुकायला सांगितलं त्यांनी थुकून ठेवलं, मशीनची वाट लावून चल निघून. मग सयाजी शिंदे येतात, त्यांना पण नाव विचारतात, माझं नाव माहिती नाही का, सयाजी शिंदे, संपूर्ण महाराष्ट्र काय साऊथमध्ये मी पण भरपूर काम केलं आहे, इकडे काम केलं तिकडे काम केलं, भरपूर काम केलं आहे. आणि मशीन कुठे आहे, खराब कशी झाली मशीन, गॅरंटी पाहिजे, गॅरंटी चाहिए, हर चीज़ की गॅरंटी चाहिए, हर बात की गॅरंटी चाहिए. लक्षात ठेवा, पुढच्या वेळी मशीन नसेल मला पकडायचं नाही, हात देखील लावायचा नाही मला, निघून जातो मी. ते निघून जातात. तर असे बरेच लोक भेटतात त्याच्यामध्ये.
सदाशिव अमरापूरकर साहेबांचा मी व्हॉइस केला. नंतर तो मी हवाई उद्यामध्ये पण एक स्पेशल अपीअरन्स केलेला. गावात सगळे डुप्लिकेट येतात. तेव्हा मी साबळेंना भेटलो, म्हणजे माझा काय त्याच्यात नव्हतं, मी बघायला गेलेलो शूटिंग. तर निलेश सरांना भेटलो, त्यांना एवढे आवडले आवाज माझे. ते बोलले आता तुम्ही काय करू शकता. मी बोललो डुप्लिकेटमध्ये. मी बोललो सदाशिव अमरापूरकर करू. ते बोलले मेकअप टीमला यांना सदाशिव अमरापूरकर म्हणून तुम्ही करा, एंट्री करा आणि 2-3 आवाज काढा, आम्ही बघायचं काय ठेवायचं ना ते एडिट होतं. म्हटलं ठीक आहे. मग सदाशिव अमरापूरकर येतात त्याच्यात नाकाबंदीमध्ये आणि सगळे कलाकार पकडले जातात ना. तर सदाशिव अमरापूरकर सुटतात, पलीकडे सगळे कलाकार उभे असतात. ते बोलतात तर सगळ्यांना पकडलं, तुम्हाला कसं काय सोडलं. तर सदाशिव अमरापूरकर टिपिकल स्टाईलमध्ये बोलतात, अरे हरबू, अरे ऊपर से तेरी खोपड़ी भले बंजर जमीन, अरे अंदर से हरियाली है हरियाली. मैंने जो शर्ट पहना है वो है ब्लैक, मैंने जो पैंट पहनी है वो है ब्लैक, मैंने जो जूता पहना है वो है ब्लैक, मैंने जो कैप पहनी है वो है ब्लैक. अरे ब्लैक ब्लैक अंधेरे में कुछ दिखाई नहीं देता. मैं वो नाग हूँ जो सामने आए तो अपने बाप को भी डस लेता. तो नाकाबंदी क्या चीज़. तर ते निघून जातात. तर याच्यात बरेच कलाकार आहेत. दादा कोणके येतात, गाडीला ब्रेक लागत नसतो, बाई ॲक्टिव्हला त्यांच्या गाडीला, आणि निळू फुले थांबवायचा प्रयत्न करतो. अरे थांब थांब थांब, हा माझा बाजू 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 निळवा निळवा बाजू बाजू, अरे थांब 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 थांब, कुठे चाल. अहो बाजूला म्हटलं, बाजू बाजू बाजूला. अरे काय चाललंय, काय करतोस का, काय करतो का. मध्ये माझी गाडी कायनेटिक आणि मला तिचं पण कायनेटिक. हॉर्न दाबला ब्रेक वाजते, ब्रेक दाबला हॉर्न वाजतो. नुसती पळवापळी झालं, पळवापळवी चालले. मग कडेकडे जायचं, सावकाश जायचं. अहो कडेकडे सायकल सावकाश जात होतो. एका बाईला धक्का लागला. ती बाई मला बोलते, मेल्या तुझे डोळे फुटले का, दिसत नाही की काय. मी बोललो बाई नसीब समजा तुमचं, मी कायनेटिक चालवतो म्हणून कायनेटिक लागली. काल तर मी घोडागाडी चालवतो. जा जा जा. या गोष्टी आहेत सगळं. त्याचं पूर्ण रायटिंग मी केलं. म्हणजे थॉट आम्हाला भेटला ना, त्याच्यावरनं मी रायटिंग करत होतो. म्हणजे कॅरेक्टर भेटतं, त्या ॲक्टिंगचं कसं कॅरेक्टर आम्ही बघत असतो. आणि स्टँडअप कॉमेडियन हा मला वाटतं परिपूर्ण ॲक्टर असतो. फक्त तो त्याची गडबड होते, गल्लत होते. आणि बरेच डिरेक्टर आम्हाला ॲक्टर समजत नाही, हे आमची शोकांतिक आहे. कारण की काय होतं, स्क्रिप्टिंगच्या वेळी गडबड होते. कारण की हा स्टँडअप कॉमेडी एकटा राजा असतो, तो स्वतःचं बनवतो, स्वतः करतो. पण जेव्हा त्याच्या हातात स्क्रिप्ट येते, ॲक्शन रिॲक्शन येतो, तेव्हा तो थोडासा फापलतो. म्हणजे होतं ते बऱ्याच लोकांबरोबर झालं आहे, मोठमोठ्या लोकांबरोबर झालं आहे, माझ्याबरोबर पण झालं आहे. पण मी सिनेमामध्ये बऱ्यापैकी काम केलं आहे, थोडं. शिव्या चित्रपट केला, त्याच्यात मी आगरी विलन होतो. स्क्रिप्ट आली माझ्याकडे, नाव होतं त्याचं कंट्याबाई. तर मी म्हणजे मित्रच आहे माझे डिरेक्टर साकारराव सर, त्यांना बोललो कंट्याबाई का नाव ठेवलं आहे. ते बोलले आम्ही असंच ठेवलं. मी बोललो मग याला काय करूया आपण, कंट्या म्हणजे दागिने आले, मग याला आपण दागिने घालूया. मग त्याचं मी मॅनरिझम ठरवलं की ह्याला सवय आहे की दागिने दाखवायचं. आपण बघतो समाजात काही लोक दागिने घालतात, काही लोक दाखवतात घालून. तुम्ही त्याला ॲड्रेस विचारलात ना, ज्यांनी ब्रेसलेट घातलं तो तुम्हाला असं तोंडी नाही सांगणार. तो हातवारे, अरे इकडे कशाला आला, फिरून जा, तिकडे जे सर केलं ना, मग तो दाखवत असतो त्याचं ब्रेसलेट. तसा हा कंट्याबाई मी केला. कोल्हापुरी चप्पल, हा थोडा मार खाऊन वाकडा झालाय. पुष्पात नंतर आला, मी 2013 मध्ये त्याला वाकडा करून ठेवलं. तो असा वाकडा झाला की वजनाने, इथे त्याचं एवढं वजन आहे, 14 किलोचं ते शहनशाहच्या हातात असून बच्चन साहेब कधी वाकडे नाही झाले. पण ह्याला असं मी दाखवलंय की हा गावठी आगरी दाखवलं त्याला. तू आता मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काम करतो. तुमच्या कामाची पद्धत कशी असते, तुम्हाला किती शो मिळतात, तुम्ही कुठं शो करता, तुमचा चरितार्थ त्याच्यावर चालतो का, आता चरितार्थ चालतो, तुमचं घर कसं चालतं त्याच्यात. आता ही इंडस्ट्री, मिमिक्री इंडस्ट्री कसं काम करते. मिमिक्रीचं आता काय झालं माहिती आहे, अँकरिंग लाईन असे आले ना की कॉम्पॅक्ट झाला. तर पहिलं एक मिमिक्री आर्टिस्ट बोलवला जायचा पर्टिक्युलरली. ऑर्केस्ट्राला एक वर्ग होता मिमिक्री आर्टिस्ट बघायचा. तो ऑर्केस्ट्रा तोपर्यंत चालायचा, म्हणजे ऑलमोस्ट मिमिक्री आर्टिस्टची एंट्री झाल्यावर एक 30-40% लोक रिटर्न जायचे, म्हणजे त्याला बघायला थांबायचे. म्हणजे मी सुरुवातीपासून बघितलं. पण आता काय झालं, अँकरच ते सगळ्या गोष्टी करतोय, तेवढे वेळ नाही लोकांकडे. आणि मी आता अँकरिंग पण करत असतो, गेम होस्टिंग करत असतो. तर त्याच्यामध्ये मी फंडे शोधलेत की मिमिक्री कशी करायची किंवा काय करत आहे. पण मिमिक्री आर्टिस्ट एक त्याचा हॉल्ट असतो 20-25 मिनटं, आणि लोक ऐकत असतात. म्हणजे तो एक ऑड मॅन असतो त्याच्यामध्ये. म्युझिक 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 काय म्युझिक तुम्हाला माहिती आहे की म्हणजे हे गाणं पर्टिक्युलर किशोर दानी गायलं आहे, रफी साहेबांनी गायलं.
एक तासानंतर मोनोटोनस पण येतो त्या गोष्टीला. मग एक रिफ्रेशमेंट होते, ब्रेक होतो, म्युझिशियन पण फ्रेश होतात आणि लोकांना पण ऐकता येतं मिमिक्री. तर ते आता खूप कमी लोक झालेत. तर माझं असं सांगणं आहे या पॉडकास्टच्या माध्यमातून की नवीन नवीन लोक आले पाहिजे, केलं पाहिजे त्यांनी. त्याच्यात 2 प्रकार आहेत. जे आम्ही करतोय ते ओल्ड स्कूल कॉमेडी, जे जॉनी लिव्हर सरांना फॉलो करतो आम्ही. त्याच्यात ॲक्टिंग, कॅरेक्टर आलं त्याच्यात पर्टिक्युलर, लँग्वेज आल्या. आता मी लँग्वेजचं पण तुम्ही बोलणार आहे पुढे. महाराष्ट्रातच एवढ्या लँग्वेज आहेत भरपूर की त्याच्यावर तुम्ही खेळू शकता. एखादा जोक आहे त्याच्यात 3 लोक बोलत आहेत, तर तो तुम्हाला प्रेझेंट करताना तो लँग्वेजमध्ये केलं तर मजा येईल. करेक्ट. तर एक जोक होता साधा, मी त्याला पूर्ण टेक्स्चर बदललं त्याचं. जसं की त्याच्यात 3 लेडीज केल्या मी. 1 जानेवारीला रिझल्ट लागतो की आपला नवरा किती दारू पिऊन आला. पहिली चिपळूणची बाई असते संगमेश्वरची, दुसरी आगरीबाई, तिसरी कोल्हापूरच्या पाटीलबाई. आता तिघींचा आवाज वेगळा, भाषा वेगळी. हा खूप गमतीशीर प्रसंग आहे की चिपळूणची बाई बोलते, ता मागल्या टायमाला मग असं 30% साजरा केली नव्हता काय, म्हणजे तर ह्या टायमाला पण केलं ना, त्याचा रोजचाच प्रोग्राम आहे. सूर्य मावळला का लिव्हर खवळला, काल कसं जास्तच खवळलेलं होतं. मग तो मित्रांच्या नादाला लागून फुकटची भेटली ढोसायला. दुसरी बाजू, तू तर दारू प्यायला देणार ना, दारू प्यायला देणार ना, तुम्ही दारू पिऊन आला माझी तारीफ करतो, बायकोची तारीफ करतो, मला जिनता मन बोलतो. काय बात, दारू पिला दारू पिला जिनता मन, उतरला जुना सामान. मला काय बोलेल, पिल्याला तोंडाला कोण लागेल. पण काल काय तर त्यांनी चांगली दारू पिऊन आलेला आहे, एवढा पियालेला जरा शूज नको, चुकून बाजूच्या बिल्डिंगमध्ये गेलेलं आहे. तिकडून मार खाऊन आणलेलं, नाताळ बाबासारखं उतरून आणलेलं, झोपवलेलं, अजून कॉमामध्येच गेलेलं. सकाळ झाली, कॅलेंडर बदललं, वर्षाला काय खबरच नाही. उठल तेव्हा कळलं की 2025 आलेलं आहे, हे सांगितलं. आता दुसरी आगरीबाई सांगते, की जास्त तुझा आवरा पिलता बाजूच्या बिल्डिंगमध्ये जेलता, माझा पण फुल तराट बॉल ना, क्रिकेटमध्ये विराट कोहली, माझ्या घरी तराट कोहली. आवरा पिलता तुझा बाजूच्या बिल्डिंगमध्ये जेलता, माझा बाजूच्या खोलीन जेलता. सगळ्या बुटकी पार्लरवाला पोरी एकत्र राहतात, त्यांच्या मुंडीवर पाय देऊन आला बॉल. मग त्याला पण रास मारला, अजून तो पारला होता ना. तिचा बाजूच्या बिल्डिंगमध्ये गेला, हिचा बाजूच्या घरात. तिसरी बाई जी आहे पाटीलबाई, ती टेन्शनमध्ये, दिलीप कुमार म्हणून कपाळला आट्या, हैराण परेशान. तर चिपळून तिला सवय असते विचार, त्या आमचा चुकत मागत घरी आलेलं आहे, तुझ्या कपाळाला आट्या पडलेलं आहे, काय झालं तर इसकडून सांग. तिला तसं काय ना, माझा नवरा माझ्याच घरी आलता, तुझा नवरा तुझ्या घरी आलता, तू तर बोलली सोडणार नाहीस म्हणून. नाही, मला बोललं पिक्चर बघायला जातो, कट्यार काळजात घुसले, घरी येऊन बघते तर क्वार्टर काळजात घुसले. एवढा पिलता तरी माझा नवरा माझ्याच घरी आलता. चांगली गोष्ट, मग रडते कशाला तू. मग ती तेव्हा सांगते, माझा नवरा माझ्याच घरी आलता, घरी आला, बुटं काढले, मोजे काढले, हातपाय धुतले, जेवाय बसलं, 2 चपात्या वाढल्या, 3री वाढाय गेले, माझ्याकडे तोंड वर करून बघून बोलतो, अक्का कवा आलीस. ओके. हा अजून मी स्टेजवर खुलवतो. आता मी बसल्या बोलतो ना, सिट डाऊन कॉमेडी चालू आहे आता. स्टँडअप मध्ये अजून त्याचे बॅनरिझम येतात, एक्सप्रेशन येतं. दारुडे मी एवढे बघितलेत ना. जॉनी भाई मला बोलले, जॉनी लिव्हर सर, की दारुडे बघ, एक्सप्रेशन जबरदस्त होतं. 2 प्रकारचे दारुडे येतात. एक इंग्लिश पिणारे, त्याला जेंटलमॅन बोलतात, आणि देशी पिणारे ते मेंटलमॅन असतात. इंग्लिशवाला एकदम सोबर, पिलं की कळणार नाही, त्यांच्यात मॅनर, पेपर उघडून बसणं. देशी वगैरे जे पितात ना, ते एकदम अँटिक. डोळ्यातूनच तुम्हाला दिसणार पिऊन आला. ते फुकट एक्सप्रेशन देतात ना, त्यांच्याकडे गेलं ना, ते एक्सप्रेशन करा. ते कॅरेक्टर मी एवढे बघितले. आणि बेवड्याचे माझ्याकडे खूप आयटम आहेत, ॲक्ट मी बरेच बनवले आहेत मी आयटम बेवड्यांचे. तर मध्यंतरी बघा, लॉकडाऊनच्या अगोदर आलेलं की वाण्याच्या दुकानात वाईन भेटणार आहे. ही पण हेडलाईन होती, म्हणजे काय होती, कॅच लाईन होती. तर मी विचार केला की वाण्याच्या दुकानात भेटलंय दारू, तर काय धमाल, काय होईल. आणि बेवडे लोक पहिले आई मुलाला पाठवायचे ना, वाणी उघडाय का बघू नये. तर आता बेवडे पाठवणार. पहिलं बायकांच्या मोबाईलमध्ये नंबर असायचा वाण्याचा, तर बेवड्यांच्या मोबाईलमध्ये, हे वाणी माझी वाणी ऐकू येते का तिकडे, हे वाणी बोंबील आहे का, बोंबील नाही साहेब, बोंबील कुठे, वाण्याचं. ठीक आहे, परत 15 मिनिटात आणि मुगडाळ आहे, वाणी बोलतो तुरडाळ आहे, तुरडाळ काय करू, डाळ बनवून खाऊ, मुगडाळ चकडा
परत 15 मिनटांनी येतो आणि आणि चणे शेंगदाणे, अहो चणे शेंगदाणे चणा भंडारमध्ये, ठीक आहे. परत 1 तासाने येते, 1 तास होता ना 15. आणि कुलूप आहे कुलूप, हा रे कुलूप आहे. केवढा पाहिजे? मोठा कुलूप आहे, हा आहे ना. एक काम कर, दुकानाला लाव, तुझ्याकडे काय भेटत नाही, बंद कर दुकान. तर एवढे एक अल्टिमेट कॅरेक्टर आहे. त्यांचे एक्सप्रेशन मजा येते करायला, जेव्हा बघतात एक्सप्रेशन आणि डोळ्यातून त्यांच्या दिसतात एक्सप्रेशन, तर पूर्ण असे नजर आहे ना, असे बघणं. दुसरं कॅरेक्टर मला आवडतात, गुटखा खाणारे. अच्छा. त्यांचे पण एक्सप्रेशन बरं. तू चर्चेत बसल्या ना, ऐका ना, 25 मिनिटांनी तुम्ही बोलला म्हणून मी पण त्याला तेच बोललो होतो. उजरेल तर ठीक आहे ना, आयुष्य गेलं तर सांगते. वा, ऐकणारच नाही. एक बाजूचा बोलतो, वा, वाटल्यास कानात तू पण काहीतरी बोल. लॉकडाऊनमध्ये पण त्यांचे थुकायचे वांदे झाले. आणि लॉकडाऊनमध्ये काय झालं, प्रत्येक माणूस बिझनेसमॅन बनलेला. तू हे क्लास हटलं साहेब, हे त्याचं ग्राफ मस्त होता आता एक्सप्रेशनचा ना. अच्छा विचार कर ना, डन समजा विचार करतो, दातात अडकले. समोरच्याला वाटतं हा मोठा वैचारिक माणूस आहे. लॉकडाऊनमध्ये काय झालं, सोसायटीमध्ये CCTV, प्रत्येकजण प्रत्येकावर लक्ष होतं, छोट्या छोट्या हरकत, कुठे टच करतोय का, कुठे थुकतोय. आणि यांच्यावर जास्त लक्ष असतं. हे पिचकारीवाले आयटम, बलम पिचकारी. लॉकडाऊनमध्ये थुकायचे, मास्क पण होता लिपमध्ये पण. गेला तर मी ठुकेल. थुकायला खाली केलं, हे थुकतं काय, श्वास घेतो, तोंड पडताय ना. नंतर परत मग त्याचा मित्र आला, तर तुझे थुकायचे वांदे आहेत ना, नवीन मास आलाय, 500 रुपये दे. कसला मास? अरे बाई थुकायचा, गुटखावाल्यांसाठी मास आला. कोणतं रे? पहिले 500 रुपये दे, तू नंतर देणार ना, मला माहिती आहे. कामच आहे ना. आणि 500 रुपये घेतले खिशातून, N95. हा कसला मास आहे? इकडे बुच आहे, उघडायचा, बुचूक पुचूक. आणि मास्क लावल्यावर पण लोक डेंजर मास्क होते लोकांचे. एकाने इकडे असं शिलाई होती मास्क, त्याचे केस एवढे मी तुमच्याकडे होते, हाईट एवढा, बुटका मिळतून एवढी हाईट, आणि असा केस, आणि असा मास्क होतो, असं फिरायचं. बायको बोलले, अहो मास्क बदला, काय वाटतंय तुम्ही, वेगळं वाटतं. काय काय नाही, काय वेगळं वाटतं. त्याचं 3 महिने झाले लॉकडाऊन आलं आहे, केस पण तुम्ही वाढवले. एक तर केस कापा, नाही तर मास्क बदला. बोलला का मी काय वेगळं वाटतं. ती काय बोलली माहिती, तुम्ही मानवरूपी गरुड वाटतंय. आणि केस काय होतं, काय लोकांच्या तोंडात पालुपत असतं, एखादा शब्द असतो, ते पण कॉमेडी असतात ते लोक. माझ्या मित्राच्या तोंडात कुत्रा हा शब्द आहे, तर कधी पण बघितलं ना, कुत्रा त्याच्या वाक्यप्रचारच असतोच. अरे काय धावपळ करत होतो, कसली धावपळ, कुत्र्यासारखी धावपळ करतोय. त्या कुत्र्यासारखा धावत गेलो, बॉस पण माझ्या अंगावर कुत्र्यासारखा आला. घरी पण मला वेळी बायको कुत्र्यासारखी हाडधूड करते, समाज पण माझ्याकडे कुत्र्यासारख्या नजरेने बघत. मग एवढा कुत्रा बोलतो, यांनी घरात कुत्रा पाळला. मग सगळे त्याला बोलणार की तू कुत्रा करतो, घरात कुत्रा पाळला. लोक बोलले तू मॅनिफेस्ट केलेलास काय? बोलले नाही. मग त्याला विचारलं, बोलतो का रे तू कुत्रा पाळला? तो बोलतो मी जेव्हा घरी जातो ना, तेव्हा बायको किचनमध्ये असते, मुलगी अभ्यास करत असते, आई TV बघत असते. मग मी जेव्हा घरी जातो तो कुत्रा माझ्या अंगावर येतो, करतो, विचारतो, हे करतो, नक्का बिका मारतो, बुटा काढेपर्यंत बाजूला बसतो. मग काय उद्या बोलायला नको, घरी याला कुत्रा पण विचारत नाही. आणि दारुडे जे असतात ना, ते कोणाशी पण बोलू शकतात ते लोक. कुत्रा झोपला, ऑब्झर्वेशन आहे. हा, हे ऑब्झर्वेशन आहे. प्लॅटफॉर्मवर कुत्रा झोपला ना, कुत्रा पण त्यांच्याकडे बघत असतो. कुत्र्यांना पण वाटतं कुठच्याच वेगळ्या दुनियेतून आलेलं. कुत्रा असं वा 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 वा, तूच माझा भाव,
मला भाव कोण देत नाही, तूच मला भाव देतो आणि भाव बोलतोस तू. तुझी जिंदगी माझी जिंदगी एकसारखी आहे, लक्षात ठेव. एव्हरी डॉग हॅज अ डे. कुत्र्याचा दिवस येतो, आज माझा होता, मी कुत्र्यासारखा मार खाऊन आलोय. या सगळ्या गोष्टी आहेत. ऑब्झर्वेशन आहे ना, आणि ऍक्ट पण येतो त्याच्यामध्ये. हा ऍक्ट होतो आणि जेवढा खुलव ना तेवढा होतो तो. कुत्र्याचा मी आवाज काढतो पहिला. नाना पाटेकरांनी, नाना पाटेकरांचा आवाज नाही काढला मी आज नाना पाटेकरांचा. तो माझा फेवरेट आहे, म्हणजे त्याची ओळख आहे. मी कॉलेजमध्ये आयटम केलेला की नाना पाटेकर रात्री फिरायला जातात जेवल्यानंतर, आणि एक लहान कुत्र्याचा पिल्लू असतो, तो त्यांच्यावर भुंकतो. तर त्याला भुंकता येत नाही, तर नाना पाटेकर पहिले हसतात, नंतर शिकवतात कसं भुंकायचं. पहिला कुत्र्याचं पिल्लू भुंकतं, शिकवता एवढे लाऊड होतात की मोठे कुत्रे जमा होतात, मग ट्रॅजेडी होते. तो मस्त आयटम. आणि मी बंद का केला तुम्हाला सांगतो, हा जेव्हा मी लाईव्हला करायचो ना, त्या एरियातले सगळे कुत्रे गोळा व्हायचे. खरं? एकदा तर स्टेजवरती कुत्रे आलेले. मनसेचा कार्यक्रम होता, मोठा 7 फुटाचा स्टेज होता. स्टेजवर एक जवळपास 10-12 कुत्रे आले. काय सांगतो? हा, एवढा आवाज खणखणीत. तिथपासून मी कानाला कळा. म्हणजे तू कुत्र्यासारखा आवाज. कुत्र्याचा एवढा कट्टुकट आवाज आहे ना, दगड मारल्यावर कसा पळून जातो कुत्रा, तो आवाज. आता तो लहान कुत्र्याचा पिल्लू, त्याला भुकता येत नाही. तर नाना पाटे पहिला भुकतो कुत्रा. नाना पहिले हसतात, नंतर शिकवतात. कैसा कुत्ता है तू, हाँ साला कैसा कुत्ता है तू, तुझे भोंकना तक नहीं आता. कमाऊन तू भोंक सकता है, क्यों नहीं भोंक सकता. हाँ 1 2 3 4. हे कुत्र्या भोंकणार आहे. हां भोक, जोरात भोक, कळला पाहिजे. पोटातली भूक आणि तुझ्या भोकायची भूक ही वेगळी असली पाहिजे. हां भूक, जोरात भूक. बघ मी कसा बोलतोय, मोठ्याने बोलायचं, घाबरायचं नाही. हां लक्षात ठेव ज्या गोष्टी सांगतो. एवढा टाइमपास करतो तो कुत्रा. मग एवढं लाऊड होतं, गल्लीतले सगळे मोठे कुत्रे जमा होतात. अच्छा है, अच्छा है. एक का भला करने जाओ 1000 आ जाते हैं. समजते नाही बात को, चिल्लाते आधी रात को. काय शिकवत होतं? हां काय चाललंय? तुमच्याच मुलाला शिकवतोय, माझ्याच अंगावर उठलात तुम्ही. हां ज्याचं करावं भलं तो म्हणता आमचंच खरं. काय करायचं? सरकार या कुत्र्यांना पकडून न्या सरकार. एवढा टाइमपास आहे. भूक, अजून जोरात भूक, अजून 10 कुत्रे गोळा झाले पाहिजे. तू भुकल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही. तो बाकीचे कुत्रे भुकतात, अजून 25-30 कुत्रे एरियातले गोळा. अच्छा है, अच्छा. चुप करो सालो, नहीं तो टैक्सी में भर के छोड़ाऊंगा चौपाटी पे. सब बोलेंगे किधर 9-2-11 हो गया, टॅक्सी का नंबर ही 9-2-11 था. एवढा टाइमपास करता. वा. एक कुत्रा एवढा जिगरबाज असतो, हुशार असतो, दाताने त्यांची पॅन्ट पकडतो. पॅन्ट पकडल्यावर नाईलाजाने दगड मारायला लागतो. तो कसा पळून जातो बघा. वा. हा जेव्हा तुझं काय कुत्र्यांवर विशेष जीव आवडतो? ना मी असं ऑब्झर्वेशन केलं, बघतो ना. आता माणसाच्या जवळचा प्राणी म्हणजे कुत्रा आहे बघायला गेलं. जे सिंगल आहेत ते कुत्रे घेऊन फिरत असतात. खरंय. आणि त्यांना कोण हे नसतं. वा. आता माझं कीर्तनात पण ऑब्झर्वेशन असतं. कीर्तन काय आहे, मी कीर्तनावरती पण आयटम बनवला होता की प्रौढ शिक्षण चालू झालं, पण ते लोक शाळेत जात नव्हते. मग सर्वे केला, हे लोक जातात कुठे संध्याकाळी, मग कीर्तन बघायला जातात. मग ह्याने काय केलं, जेवढे कीर्तनकारी होते ना त्यांना हायर केलं, त्यांना कविता शिकवली. त्यांना बोललं कीर्तनातून तुम्ही कविता शिकवा. मग बाबा ब्लॅकशिप कविता कीर्तनवाले कसे शिकवते तो मी आयटम केलेला. शिवाजी मंदिरला गेला होता, दादरला. तर मंडळी काय बघा, आज नवीन कविता आली आहे. कोणती कविता आहे? तर बाबा ब्लॅकशिप हॅवी आणि बोल. कळलं का काय बोलतं बघा? कवी काय बोलतोय की बाबा ब्लॅकशिप तुझ्याकडे ऊल आहे का? ऊल आहे का म्हणजे काय आहे? तुझ्याकडे लोकर आहे का? अरे लोकर आहे तो का तुझ्या बापाचा नोकर आहे? कळलं का? तो काय करतोय विचारते का तुझ्याकडे लोकर आहे का? बकरीला, मेंढ्याला विचारतो मेंढपाल की बाबा तुझ्याकडे लोकर आहे का? तो बोलतो येस सर 3 बॅग्स फुल. काय बोलतो बघा, मेंढ्याचा उदात्तपणा बघा, म्हणजे उदारपणा बघा. या सृष्टीच्या निर्मात्याने प्रत्येकाला काही ना काय दिलं आहे बघा. चराचरात भगवंत आहे, विश्वंभर त्याची पण दानत आहे बघा, बरं का? तर बोलतो येस सर 3 बॅग्स फुल. कोणासाठी? माझ्यासाठी ना. अंगावरचा देण्याची त्याची दानत आहे आणि माणसाची लुबाडण्याची दानत आहे. आणि निसर्गाला एवढा लुबाडल्या माणसाने की थंडी वाराचा दिवस तुला ऊब पाहिजे, त्याला नको. मेंढा असला म्हणून काय आलं? हां तू त्याच्या अंगावरचा काढून घेतो, पण त्याचं मन बघा किती मोठं आहे. तर येस सर 3 बॅग्स फुल, 1 फॉर माय मास्टर. मास्टर म्हणजे कोण? मेंढपाल. त्याची
आई वडिलांसारखी तो काळजी घेतो, त्या मेंढपाळाला द्यायला हरकत नाही, बरोबर. 1 फॉर माय मास्टर, 1 फॉर माय डेम. डेम म्हणजे कोण? मेंढपाळाची बायको, बरोबर. 1 फॉर माय लिटिल बॉय हू लिव्स डाऊन. एक छोटा ताना बाळ आहे, कळलं का? त्याला आईच्या मायेची ऊब पाहिजे. पण त्याचसोबत निसर्गानं जी काय थंडी दिलेली आहे, जो AC 18वर ठेवल्यासारखा वाटतोय, त्याच्यासाठी पण त्याला देवाची जाणत वाटते बघा. म्हणून मी सांगतो, ही कविता पाठ कशी करायची तर माझ्या मागून बोलायचं. बोला बाबा बाबा ब्लॅक शिप, बोला बाबा बाबा ब्लॅक शिप, हॅव यू एनी वूल, हॅव यू एनी वूल. यस सर, यस सर, यस सर, यस सर, यस सर, यस सर, यस सर. 3 bags फुल, 3 bags फुल. कोणासाठी आहे? 1 फॉर माय मास्टर, 1 फॉर माय मास्टर, 1 फॉर माय डेम, 1 फॉर माय डेम, 1 फॉर माय लिटिल, 1 फॉर माय लिटिल बॉयज हू लिव्स डाऊन अ लेन, बॉय हू लिव्स डाऊन अ लेन. बोला विठाल 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 विठाल. नाही, मस्त आहे, मस्त आयटम. वा. तर माझं सगळीकडे लक्ष असतं. इन शॉर्ट, आयटम बनवताना ना आपल्याकडे ती फ्लेवर पाहिजे. जेव्हा आम्ही 5 कॉमेडियन एकत्र शो करतो तेव्हा ते आमच्यासाठी कॉम्पिटिशन असतं. तुझ्या 2007 पासून सुरू केलं. हां. तू पहिले कुठले आवाज काढायला सुरुवात केलीस? कुठलं तुला पहिलं मी अट्रॅक्ट झाला? हां, पहिलं मी कॅसेटच ऐकायचो जॉनी दादांची. त्यातलं मी कॉलेजला असताना केलं. सिने कलाकारांची सायकलची स्पर्धा, मुंबई ते पुणे स्पर्धा असते, ते केलं. त्याची त्यावेळी व्हिडिओ CD आली आणि ती CD मी माझ्या दादाला दाखवली. म्हणजे संतोष कांबळे, जो लालबागचा राजाचा मूर्तिकार आहे, त्याच्या लॅपटॉपमध्ये मी हौशीने दाखवलं. तो पण जॉनी दादांचा फॅन. नाही, CD कोणाची आली? माझीच. हां, ह्याचे कॉलेजचं गॅदरिंग होतं त्याचं. बरोबर. तर तो मला बोलला, अरे दिवेश बघ, हे कॉपीराईट्स हा एक विषय आहे. तर मला एक CD काढून दाखवली दुसऱ्या कंपनी. बोलतो हे काय लिहिलं आहे माहिती आहे तुला? @कॉपीराईट. बोललं काय दादा, मला माहिती नाही रे. बोलते ही तूच करतोयस, ती चोरी करतोयस, हे करू नकोस, तू स्वतःचं कर. तेव्हा त्यांनी मला ती समज दिली. नाहीतर मी आता कॉपी कॅटच असलो असतो, म्हणजे याचं त्याचंच केलं. मग तेव्हा मी अलर्ट झालो. मग दुसऱ्या वर्षी मला कॉलेजला विचारलं, अरे दिवेश करशील ना, गेल्या वेळी धमाल कर. बोललो मॅडम माझ्याकडे काय हे नाही, बोललो कॉपीराईट नाही, म्हणजे थॉटच नाही माझ्याकडे. तर ते बोलले बघा आता आपल्याकडे ना काईट फ्लाईंग ठेवलं आपण टेरेसवर, त्याच्यावरती बनव. मग एका रात्रीच आहे ना मी अक्षय खन्नाचा पण आवाज शिकलो. तेव्हा 35 रुपयाला CD यायची मौजर बिअरची, त्याचे 3 पिक्चर असायचे. त्याच्यात मी हंगामा पिक्चर घेतला, रात्री मी बघतोय 3-4 वेळा घासून बोला नवीन आवाज करायचा. मग अक्षय खन्नाचा मी त्यावेळी आवाज काढला 2007. मला त्याकडे यायचंच आहे. हिंदी कलाकारांचे हिंदी भरपूर आवाज काढतो मी. सैफ अली खान, शाहरुख खान. ये तो बहुत अच्छी बात है यार, कमाल करती हो यार. इस दुनिया में सभी सेफ है, मेरा नाम सेफ हो के मैं सेफ नहीं हूँ. विनोद खन्नांचा जरा झाला आहे, इस एरिया का दादा आहे तू अपने आप को क्या समझ रहा था, असा तो बेसी आवाज आहे त्यांचा. आणि याच्यामध्ये शाहरुख खानचा कसं काय करतो? शाहरुख खानचे खूप आवाज. हा, पण तो एक जोश मध्ये मी बघितला ना, जो बेसिक आवाज आहे जोश मध्ये, अरे यार, अरे क्या कर रहे हो तुम, तो हा एक आवाज आहे. बाकी करत अरे यार क्या कर रहे हो तुम, ते ऑगी कॉकरोच झालं. आणि हा जो आवाज आहे ना बेसिक, मी जवळपास प्रयत्न करतो जवळपासचे आवाज काढायला, म्हणजे जो नॅचरल. कारण मी बघतो इंटरव्ह्यूज बघतो जास्त, त्याच्यात तुम्हाला त्यांचे नॅचरल आवाज मिळतात. पण मला असं वाटतं की तू शाहरुखचा ओरिजिनल जो आवाज आहे, त्याचे जे मुलाखती असतात किंवा तो जे स्पीचेस असतात, त्याच्यामध्ये तू खूप छान बोलतो, भरपूर तसे फिलॉसॉफी आवाज तू करावास, तो आवाज शोधावास. पण ह्याचा गंमत काय तुम्हाला सांगतो, आवाजाचे पण तुम्ही जसं सांगलं टेक्निकली 2 आवाज आहेत. जेव्हा आम्ही लाईव्हला करतो ना, तेव्हा शेवटचा जो माणूस बसला ते तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचं असतं. जसं नाटकात मोठा आवाज लावला. आणि एक हे असतं, टाळ्यांची अपेक्षा असते, त्याच्यासाठी मिमिक्री आर्टिस्ट खुलत जातो आणि थोडासा एक्स्ट्रा करतो तो. करेक्ट. हा, आणि जेव्हा तुम्ही रिव्हर्स डबिंगला जाल तर तो तुमचा टेक्निकली आवाज आहे. जसं मी सयाजी शिंदेचा आता मी दुसरा पिक्चर डब केला, राजवीर, हिंदी सिनेमा येतोय. त्याच्यात इंट्रोगेशन दाखवलं त्यांचं पोलिसांशी, आणि त्याच्यात 7च सीन आहेत, पण मला 3 तास गेले त्याच्यासाठी. त्याच्यात सरांनी एवढे व्हेरिएशन दिलेत ना, मी बोललो माझ्याकडनं करून घ्या, तर ते रेकॉर्डिस्टनी करून घेतलं माझ्याकडनं. त्याच्यात पण माझी एवढं रेकॉर्डिंग करून पण माझी मिमिक्री होत होती त्याच्यात. ते बोलले नाही दिवेश तू मिमिक्री करतोय, कट करूया. काय फरक असतो याच्यामध्ये आणि ओरिजिनल? काय कसं असतो? ओरिजिनल कसं सिच्युएशनल असतो आवाज. आता आपण बसलोय ना, याला जर डबिंग करायचं झालं तर मला एकदम लो पिचमध्ये यायला लागणार, आणि प्रत्येक लाईन बाय लाईन मला पंच करावं लागणार, तेवढंच कट टू कट करावी लागणार. हा, तेवढंच बोलणं ना मी. आता ही लाईन जी बोललोय मी, तर ह्याच मला लेवलला बोलावं लागणार. बरोबर. परत मी पॉज घेणार, मग परत तिथून उचलणार, मग तो व्हॉइस आणि त्याचं ते मेंटेन मला ठेवावं लागणार.
तर त्या इंट्रोगेशनच्या सीनमध्ये तेच झालं, मध्येच फास्ट आहे, मध्ये स्लो आहे, मध्ये वैतागतात, मध्ये बळवतात. तो पूर्ण सीन थ्रू आउट द फिल्म आहे. त्याच्यामध्ये म्हणजे स्टोरी टेलिंग आहे. ते 7 सीन होते प्लस 8 व्हॉइस ओव्हर होते, की पिक्चर पुढे चाललाय तर हा इकडे गेला तो तिकडे गेला, ते मी केले, ते पण ते झालं बरोबर. हिंदी कलाकारांमध्ये आणि कोणाकोणाचा आवाज काढतो असतो? हिंदीची मी सुरुवातच आहे ना, दादा मुने अशोक कुमार, जेव्हा मी 2007 मध्ये होतो तेव्हा ते मिमिक्री आर्टिस्ट त्यांना तेव्हा हा अरे रेल गाडी झक 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 रेल गाडी छान पकैया हा जरा दम लागलेला आवाज. तर ह्यालाच तुम्ही टेम्पो वाढवला की शाहरुखचा आवाज होतो. अरे 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 यार. तर हा प्रत्येक आवाजामध्ये ना कुठे काहीतरी लपलेलं आहे. अण्णा हजारे आणि सदाशिव अमरापूरकर जवळपास मला सेम वाटतात. अरे हरबू हा उघडला की अरे हरबू, अरे मी काय सांगतोय, तुमचं लक्ष माझ्याकडे पाहिजे, हा अण्णा हजारेंचं आहे. मग अण्णा हजारे करताना त्याच्यात थोडंसं हिंदी बोलताना मराठी बोलतात ते, हे पण गोष्ट आम्हाला बघायला लागते. म्हणजे मी मगाशी म्हटलं स्टाईल भाषा, की म्हणजे कोणती भाषा वापरताय, काय शब्द वापरताय, शुद्ध आहे काय आहे त्याच्यामध्ये काय. आता मी पॉलिटिशियनचे आवाज काढले, ते तुम्हाला पटले का? कारण त्यांची ती वेगळी वेगळी भाषा होती. पवार साहेब एकदम सुजानपणे बोलतात, कारण 50 वर्ष त्यांचा प्रवास आहे, तर वयच 80+ आहे, 85+. तर त्याप्रमाणे त्यांची प्रगल्भता आहे त्या गोष्टीत. अशा गोष्टी आहेत त्या. पण तुला सगळ्यात अवघड कुठला गेला आवाज काढायला, की खूप वेळ लागला करायला, किंवा त्याचा अभ्यास करायला खूप वेळ लागला? काय आवाज एकदम लगेच सापडतात. आणि आता मी राजसाहेबांचा मी अजून शोधतोय तो आवाज, तुम्हाला कसा शोधता तुम्ही आवाज? राजसाहेबांचा आवाज आहे ना, आम्ही नोटीस करतो आवाज कुठून जनरेट होतोय. तर मकरंद अनासपुरी इकडून बोलतात, आयो बाबा ए पिसाळ्या कशाला करतो रे, इथून येतो. काय रे मित्रा सांगितलं नाहीस तू, हा असा. राजसाहेबांचा इथूनच आवाज आहे. मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी होत असताना मध्येच तो पातळ होतो. इव्हन तो त्यांना थोडंसं अनुनासिक पण आहे, हा थोडासा नाही झालं. त्या गोष्टी करत असताना तर काल परवा त्या गोष्टी झाल्या, इथे पातळ झाला बघा आवाज. काल परवा त्या गोष्टी झाल्या, ते काय ते सगळे माझ्याकडेच येतात, असा आवाज आहे. तर ओमपुरींचा मी आवाज काढलेला तो एकदम म्हणजे कट्टुकट झाला. तो पण नेझल आहे आणि बेस आहे. आणि तो थोडासा टर्न केला की विजयराज यांचा कव्वा बिर्याणी. ओमपुरीचा कसा आवाज आहे, नेरोलॅकची ॲडव्हर्टाईज यायची, ये दिल्ली का गोल्फी के लगा, या हर कोई जागते रहता है, शालिनी शर्मा के घर क्योंकि मैडम के घर लगा है, नेरोलॅक इमर्शन पेन. आता हा कमर्शियल झाला. आता विजयराजची कमर्शियल हिमालयाची यायची, छोटी से चंदन घिसवाएंगे, ब्रदर से इम्पोर्टेड क्रीम मंगवाएंगे, जब बीबी जी को पता ही था तो पहले क्यों नहीं इस्तेमाल किया, हिमालय नीम फेस वॉश. तो आवाज आहे, म्हणजे जवळपास सेम आहे पण फरक आहे त्याच्यामध्ये. तर मी एक संगीतचं रेकॉर्डिंग केलं, त्याच्या स्टोरी आहे. ते NRI कपल होते, त्यांच्यासाठी विजयराज पूर्ण बोलते स्टोरी, ते कसे भेटले, कुठे भेटले, आणि स्टोरी टेलिंग पूर्ण केली आहे. मस्त झाला तो प्रोजेक्ट. माझ्यासाठी वेगळं होतं ते, की हा विजयराज पूर्ण नॅरेट करतोय आणि ती कुछ होता ती स्टोरी राहुल आणि बऱ्याचदा असे हमखास आवाज असणाऱ्या व्यक्ती म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याचे आवाज खूप असतात, किंवा अक्षय कुमार. यांचे ट्राय करतोस तू? हा, अक्षय कुमार मी करतो. बाबू भैया ये तो बहुत अच्छी बात है, बाबू भैया. तो हा फनी वे झाला असं. आणि काय तुम्ही जे आता बोललो ना नवाजुद्दीन सिद्दीकी, ते काय होतं माहिती आहे, जसं लँग्वेज बॅरियर असतं तसं व्हॉइस. कारण की आम्हाला ॲप्रिशिएशन कसं येतं, तुमच्या जोपर्यंत कानात ऑडियन्सचा तो आवाज नसेल तोपर्यंत आम्हाला ॲप्रिशिएशन नाही ना. तर मी आता आवाज काढला एखाद्याचा, तो लोकांना माहीतच नाही, ते ॲप्रिशिएटच नाही होणार. तर ते आवाज आम्ही सध्या गाळतो, म्हणजे लक्ष देत नाही त्याच्यावरती, करत नाही. त्यापेक्षा आठवले साहेब आहेत की त्याला मला वन्स मोर येतं, कधी कधी टिप येते, पैसे येतात, बक्षीस. आता मी मालाडला शो केला, मला 500 रुपये बक्षीस आले त्या आवाजासाठी, आणि वन्स मोर आला. तुझं इंडिव्हिज्युअल जे अभ्यास असतो, तुला जे येणारे शो असतात, हा ते विषय राहिला, सॉरी. तो तू कसं करतोस? मी याच्यात एवढी प्रगती केली की मी स्वतःचं घर घेतलंय 1 BHK. हा, म्हणजे लोकांना प्रश्न असतो की अरे हा कमावतो काय, इन द सेन्स म्हणजे त्यांना वाटतं
हा ठीक आहे कलाकार आहे, बाकी काय करतो. हा जेव्हा प्रश्न येतो ना, म्हणजे लोकांना अनएम्प्लॉयड वाटतो कलाकार म्हणून. त्यांना माहिती नाही याच्यामध्ये किती पैसा आहे, किती इन्कम आहे. पण एक स्पर्धा आहे आपली स्वतःशी. जेव्हा आपण झोकून देतो कलाकार म्हणून आपण स्वतःला, तर आपल्याला आपली स्ट्रेंथ माहिती पाहिजे की आपण हे करू शकतो. आता मध्यंतरी मी 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये कामाला होतो, जॉबला होतो, इलेक्ट्रिशियन म्हणून मिंट कॉलनीमध्ये, गव्हर्नमेंट कॉलनी टाकसाळ. पण 2 वर्ष केलं, मग शो चालू झाले. मग मला वाटलं आपण सोडूया, आता करू शकतो म्हणजे आता. मग ते सोडलं तर मी परत मागे नाही बघितलं. आता ते अजून 2 वर्ष झाली त्याला. मग मी घर घेतलं आता स्वतःचं 1 BHK कुठे, नवी मुंबई उलवेला एअरपोर्टच्या. म्हणजे काहीतरी आपण अचिव्हमेंट केली. हा या वर्षात 15 वर्ष करतोय, तर आपण कुठे पोहोचलो आपण बघतो ना, स्वतःला कॅल्क्युलेट करतो. तर त्या गोष्टी मी कसं लोकांमध्ये राहतो, जास्त करून बघतो, ऑब्झर्वेशन करतो. माझा स्वभाव बोल काय, तर मी काढून घेत असतो त्या गोष्टी सगळीकडून. आता सध्या नवीन आवाजांवर कुठलं काम चालू? आता राज साहेबांचं मला फायनल करायचं आहे. आणि जास्त करून मी आवाज नाही, मी ऍक्ट बनवतोय. फक्त मी सांगेल, मी काय करणार ना त्याच्यातलं. मी कवी संमेलन बनवतो राजकीय. कारण मला सुचलं, राजसाहेबांनी त्या दिवशी ठेवलेला मराठी भाषा दिवस, सगळे आलेले त्याच्यात. तर मी विचार केलं की पॉलिटिकल कवी संमेलन व्हावं. त्याच्यात काय मजा येईल, काय धमाल होईल. आणि त्याच्यामध्ये नंतर शेवटी भांडणं होतात 2%ची. आणि ते सांभाळता अध्यक्ष महोदय आठवले साहेबाचे आहेत, ते ग्रेट कवी आहेत मला वाटतं. तर ते प्रत्येकाला इंट्रोड्यूस करतात त्यांचं नाव घेऊन, कवितेच्या शैलीत त्यांना इंट्रोड्यूस करतात. त्यांची कविता होते आणि शेवटी भांडणं होतात. मग भांडणं झाल्यावर कशी पळ काढली जाते काय, एक तो मला वाटतं 15 मिनिटाचा ऍक्ट आहे. तू हे सगळं करत असतोस, तुझा आयडॉल कोण आहे? म्हणजे जॉनी लिव्हर साहेब आहेत की रावत साहेब आहेत, कोण आहेत सगळे? हा, माझी सुरुवात जॉनी रावत साहेबांपासून झाली. नंतर मला कळलं की जॉनी लिव्हर पण मिमिक्री आर्टिस्ट आहेत. मला ते ॲज अ ॲक्टर माहिती होते. नंतर ती एक CD मी मार्केटमधून आणली, बॉम्बिनोची याची CD. त्याच्यात जॉनी लिव्हर सरांचे जुने लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स आहेत. त्याच्यात त्यांनी गुंडा मेलोडी ऑर्केस्ट्रा केलं आहे, परत बरेच त्यांचे ॲक्टर. तेव्हा मला कळलं की जॉनी लिव्हर सर मिमिक्री आर्टिस्ट आहेत आणि जॉनी रावत सरांचे ते आयडल आहे, असं मला नंतर कळलं. अच्छा. हां, तुला असं कोणी सांगितलं किंवा तू हे करताना हे कर, किंवा मिमिक्री आर्टिस्ट म्हणून तुला जर प्रोफेशनल व्हायचं असेल, या गोष्टी पाळ, या गोष्टी टाळ, असं कोणी सांगितलं का? हां, मग सगळ्यांबरोबर आता कसं झालंय, उठणं बसणं असतं. सुनील पाल सर झाले, जॉनी लिव्हर सर झाले, जॉनी रावत झाले, म्हणजे एकदम घरचं रिलेशन आहे. म्हणजे मला ते छोटा भाऊ मुलगाच समजतं. मी कधी त्यांना फोन केला, विचारलं, भेटायचं आहे, बोलायचं आहे. कधी कधी मी त्यांना ऐकवतो थॉट, की हा थॉट आहे सर, ह्याच्यावर काय करता येईल, ह्याला कसं चेंज करता येईल, काय करता येईल. आता मध्ये मी विचार करतो म्युझिकल आयटम करूया. तर मला एक सुचलं की जे आता गायक आहेत तर आमच्या ऑर्केस्ट्रामध्ये प्रत्येक गाणी पाठ नसतात, तर ते मोबाईल घेऊन गातात. तर पहिले कसं चिठ्ठीवर लिहायचे गायक. त्यावेळी पंचायत काय होती, आता ते माझे माहेर पंढरी गाणं आहे, पेटीवर त्यांनी ठेवलं आहे, तो गातोय आणि बाजूला पंखे लागलेत. दुपारचा शो, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, चिठ्ठी उडून गेली. तर गाणार काय, तो शोधाशोध चालले. बाजू चालत, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. तो कोपऱ्यात एक तंबाखू म्हणत असतो, हाय मी तो देणं. तो बोलतो, बाबा चिठ्ठी देते, उडाली आहे. त्याला वाटतं ती चिठ्ठी आहे, तो आणून देतो. तर ती 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 चिठ्ठी नसते जी उडाल, हे लॉन्ड्रीचं बिल असतं. आता ठेवलंय आणि अंतरा आता गातोय, अंतरामध्ये लॉन्ड्रीचं बिल आलंय, तर तो का गाणार. 4 शर्ट 3 टी-शर्ट, 4 शर्ट 3 टी-शर्ट, 5 कुर्ते 6 पायजामे, हे माझे माहेर पंढरी. चिठ्ठी बघते, माझे माहेर पंढरी, सौजन्य श्री हरी लॉन्डरी. हे तू तयार केलं? मी तयार केलंय. म्हणजे कुठून याला हेच नाही, इनपुटच नाही. मला सुचलं की हे असं असेल, तर मित्राला विचारलं, तर तो बोलला पंढरी आहे, मग त्याला लॉन्ड्री आहे. म्हणजे असं बसून. तुम्ही मिमिक्री आर्टिस्ट एकमेकाच्या संपर्कात असतात? म्हणजे आता तेच झालंय की पहिले खूप असायचे एकत्र सगळे, आता ते कुठेतरी कमी झालंय. म्हणजे प्रत्येकजण बिझी झालाय, त्याची लाईफस्टाईल बदलली. एवढं तो आता मस्त चांगली मिळकत आहे देवाच्या दयेनं आणि सगळं चांगलं चाललंय. म्हणजे मिमिक्रीला स्कोप आहे. मग लोक का गायब होत आहेत, कमी? हा, मला तेच, माझा पण तोच प्रश्न आहे.
आणि जे ज्युनियर्स येत आहेत मी त्यांना एवढा सपोर्ट करतो आहे, कारण मी धडपडत आलो आहे. मी जॉनी सरांना भेटायसाठी एक 15 वर्ष स्ट्रगल केले मला त्या माणसाला, त्या व्यक्तीला भेटायचं. तर मी असं सहज भेटवतोय. कोण बोला अरे दादा मला भेटायचं, बोलले इकडे शो आहे ये भेटवतो. तू कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या शो मध्ये हजेरी लावली? मला वाटलं कोण होणार मराठी करोडपती मध्ये तो आहे झाला ते, ती पण मस्त धमाल. तिकडे कसं काय केलास तू? तिकडे पण आमच्या संस्थेचा कार्यक्रम होता, मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशन मुंबई. तर त्यांना 4 मराठी कॉमेडियन पाहिजे होते. तर ते माझं आमच्यात पॅनलनी नाव सजेस्ट केलं, जॉनी लिव्हर सरांनी आणि नितीन भंडारकर म्हणून आहेत त्यांनी. तर त्याच्यात नवीन प्रभाकर होते, VIP दादा होते कॉमेडियन, नितीन भंडारकर जे एक्सप्रेशन कॉमेडी करतात जुन्या हिरोची, आणि मी नवीनमध्ये मी होतो. आणि तो शो जबरदस्त झाला. सचिन खेडेकर सरांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि मला बोलले अरे छान तुम्ही आवाज काढला. मी जवळपास कुठले शो आहेत? KBC मराठ आपला हे हवा येऊद्याला आलो होतो. आता माझा ABP माझाला अवॉर्ड शो आहे सांस्कृतिक कला दर्पण, त्याच्यामध्ये मी स्किट केले. तर मी थोडा ऍक्टिंगकडे लक्ष देतो आता, कारण गौरव मोरे वगैरे सगळे माझे जुने मित्र आहेत, पण ते गेले स्किटमध्ये, मी इकडे आलो कॉमेडी. मग इकडे इस्टॅब्लिश झालो. तर आता माझं दुसरं पाऊल आहे की ॲज अ ॲक्टर इस्टॅब्लिश व्हायचं. पण तू ज्या मोठ्या मोठ्या लोकांबद्दल आता बोललो आपण, त्यांची एक खासियत सांग. आता सुनील पाल सर, हां, त्यांच्याकडे शब्द भंडार आहेत. जो मी आठवले साहेबांचा आवाज करतो ना, त्याच्यात जे शब्द मला लागतात ते मी त्या माणसाला त्यांना सॅल्यूट करतो, सुनील पाल सरांना. शब्द आहेत. आणि जॉनी लिव्हर सर एक्सप्रेशन आहेत, भंडार एक्सप्रेशन. मागाशी जे गुटखाचं वगैरे आयटम केलं, दारुडाचं त्यांनी मला समोर बसून दाखवलं. ते जेव्हा कंपनीत कामाला होते तेव्हा त्यांनी मला एक अर्धा तास दारुडा रात्री पितो सकाळी पितो उतारा मारायला येतो, त्याचे काय एक्सप्रेशन असतात, हात पाय त्याचे कसे. राजू श्रीवास्तव, राजूबाईंकडे एक हे होतं, नॉर्थ इंडियन कॉमेडी होती त्यांच्याकडे. भैया लोकांचे खूप त्यांच्याकडे आयटम, बच्चन सारखे फेस. हा, आणि अमिताभ बच्चन सारखे होते. आणि ते बॉलिवूड शोलेवरती करायचे जास्त करून, तो त्यांचा हे होता. आणि ते म्हणजे निर्जीव व्यक्तीवरती काय वस्तूवरती करायचे. त्यांनी रिमोट केलंय, वॉशिंग मशीन, TV, काय बोलले. शेवटचे आपले रावत साहेब, जॉनी रावत आता आगरी कॉमेडीचे भाष्य आहेत. आणि आगरीमध्ये त्यांनी एवढं केलंय की त्यांनी आगरी शोले बनवला. आगरी मी त्यांना एक आयडिया दिलेली, कोळी मिल गया आपण आगरीमध्ये करूया, कोळी मिल गया नाव ठेवूया. तो जादू येतो, त्याला ते बोटीत लपवून ठेवतात, मग आईस त्याला मारते. जास्त ढापू दे. मला जॉनी लिव्हर सरांनी आम्हाला सांगितलंय आपण मधमाशासारखं राहावं, की आपण फक्त आपलं काम करत राहावं, मध गोळा करायचा. चोरणारे चोरतील, पण तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये फरक एवढा असेल की आपण क्रिएटर आहोत, बनवत राहू, आणि चोरणारे त्यांचं काम करत राहाल. त्यामुळे तुम्ही जे बोललात आता त्याचं आमच्या पहिल्या मनात आहे, अरे मी आयटम केला, माझ्या या आर्टिस्टने बघितलं, ते तो चोरेल ते चोरेल. आता जो मी मगाशी थॉट सांगितलं की मी राजकीय कवी संमेलन, आता किती लोक ऐकतील, किती लोक बनवतील, पण जो माझ्याकडे जो मसाला आहे तो माझ्याकडे आहे. तो मला माहिती आहे माझा काय आहे त्याच्यामध्ये, मी काय सॉलिड देऊ शकतो. वा, मला असं वाटतंय की हे तुझं दुसरं पाऊल पण यशस्वी हो. तू खूप चांगले आवाज काढतो. मला सोल्ड आउट झालो मी. शरद पवारांचा आवाज मला खूप आवडला, रामदासजी आठवलेंचा मला आवाज खूप आवडला. आणि तू जे ते गुटख्याचं केलं होतं ते तर फार अमेझिंग होतं, किंवा दारुड्यांचं सुद्धा. बाकी पण चांगले काढतोच तू. पण तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मला असं वाटतं की या निमित्तानं मिमिक्री आर्टिस्टचा टक्का वाढावा आणि त्यांनी आणखी जास्तीत जास्त सटीक काम करावं, सूक्ष्म काम करावं, की नुसतं हसवण्यापुरतं न राहता, नाही फक्त जोकर पुरतेच राहता, तसं न राहता, तर तो सिरियस मिमिक्री खूप सिरियस ऍक्ट आहे तो. कारण कोणाचा तरी आवाज काढता, कोणाला तरी मिमिक करता. सो हे आव्हान आहे आणि ते आव्हान तू पेलतोस. तुला खूप शुभेच्छा. खूप नव्या सेगमेंटमध्ये जा आणि असंच काम कर. एक फक्त आठवण सांगतो मिमिक्री आर्टिस्ट म्हणून, माझ्या 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत सगळ्यांसमोर. एक मला फोन आला होता इव्हेंट कंपनीच्या थ्रू, बोला आप सचिन तेंदुलकर का आवाज निकालतो. मला इतना खास नहीं निकालता. बोला क्या काम था. मला वाटलं डबिंग असेल. बोलतो एक हँडीकॅप लड़का है, उसका बर्थडे 26 जनवरी को, तो सचिन तेंदुलकर का फॅन है, तो आप बात करोगे उससे. तर मी बोलला हां करूया. तर ती व्यक्ती मला परवा भेटली, ज्यांनी फोन केलेला, ती समोरून येऊन भेटल्यावर दिवेश ओळखला का. बोलला नाही सॉरी, अरे तू आवाज काढलेला. तर तो मुलगा अजून खुशीमध्ये येते, म्हणजे ते 1 वर्ष झालं, त्याला आनंद आहे. तो हँडिकॅप मुलगा आहे, थोडासा हे असेल, सॉरी हँडिकॅप नाही, स्पेशल चाइल्ड. तर तो अजून खुश आहे की सचिन तेंडुलकर बरोबर बोललो. म्हणजे हे मला माझ्या आवाजातून करता आलं. मी त्याला शुभेच्छा दिल्या, खुशी मिली. Yeah, it's most definitely. Boost is the secret of
हा एनर्जी असा तो आवाज आहे ना सचिन, हा थोडासा, हा तो दिला. आणि एक दुसरं म्हणजे मी जिथे राहत होतो लालबागला सनस बिल्डिंगमध्ये, तिकडे ना पहिल्या माळ्यावरती एक मुकी व्यक्ती होती, म्हणजे मुलगी होती. तर तिचे सगळे मित्र दुपारचे यायचे ते ना बोलत असायचे असे हां. तर दादर उतरताना ते मला दिसायचे. तर मला असं वाटायचं की देवाने मला एवढे आवाज दिले 100, त्यातला एक जर आवाज मी ह्यांना दिला तर किती बरं होईल. ते म्हणजे माझी एक भावना होती. कारण मी एका गळ्यातून मी 100 आवाज काढतोय, तर मला देता आला असतं तर हे लोक पण बोलते झाले असते. तर हे थोडस मला टची आहे, असं वाटणं हे मला. कारण कलाकार संवेदनशील असतो आणि मी नेहमी प्रयत्न केला की माझ्या कॉमेडीमधून कोण दुखणार नाही. कोणता समाज असेल किंवा कोणता पक्ष पण असेल, पॉलिटिकली असेल किंवा व्यक्तिशः किंवा कोणते भाषिक लोक असतील, तर मी थोडं स्टडी करूनच करत असतो. शेवटचा प्रश्न विचारतो, माईकवर आपण बोलतो बघ, मिमिक्री माईकवर करतो, तर त्याचा फरक पडतो माईक जवळ असणं किंवा कॉलर माईक असणं, त्याचा फरक पडतो का? थोडा फरक पडतो. आता याच्यावर मी साऊंड इफेक्ट नाही करत या माईकवर. आता तो माईक असताना तर त्याच्यावर मी घोड्यांचा आवाज काढतो, धावत्या घोड्यांचा आवाज, घुंगरूचा आवाज येतो, ट्रेनचा इफेक्ट असतो. त्याच्यात थोडासा आम्हाला इफेक्ट द्यावा लागतो, करता येतं, टेक्निकली इफेक्ट द्यावा लागतो. ओके. तर दिव्येश, बरं वाटलं तू आलास आणि तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. दिव्येश सारखे अनेक मिमिक्री आर्टिस्ट आपल्या आजूबाजूला असतात, त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करा, त्यांना सपोर्ट करा, कारण हेही उत्तम फील्ड आहे, ह्याच्यामध्ये चांगलं करिअर होऊ शकतं. तर खूप शुभेच्छा. थँक्यू. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा आणि काळजी घ्या. इथे थांबतो, भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू दिव्येश. थँक्यू.